नमस्कार मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनल मध्ये तुमचे मनापासून सहर्ष स्वागत करत आहे। आपणासाठी अत्यंत महत्त्वाच्या आणि दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण करत आहे। मित्रांनो, बातमी आहे आनंदाची बातमी। 7 जुलै बिग अपडेट, डीए थकबाकी प्रकरण, कोर्टाचा मोठा आदेश, सर्वांना हजर राहण्याचे आदेश। या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया। नमस्कार मित्रांनो, ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनल मध्ये आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत। आताच्या घडीची सर्वात मोठी गुड ब्रेकिंग न्यूज, सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी डीए आणि डीआर थकबाकी प्रकरणी उच्च न्यायालयात महत्त्वपूर्ण सुनावणी झाली आहे। कोर्टाने सर्व पक्षांना तयारीनिशी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत। हे प्रकरण आता निर्णायक वळणावर आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। मित्रांनो, कर्मचाऱ्यांच्या थकबाकीच्या संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण ही बातमी आहे। उच्च न्यायालयात महागाई भत्ता आणि महागाई सवलत थकबाकी प्रकरणी सखोल सुनावणी झाली। मुख्य न्यायाधीश आणि वरिष्ठ न्यायाधीशाच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली। कोर्टाने स्पष्ट केले की हे प्रकरण व्यापक जनहिताशी संबंधित आहे। कोर्टाचा मोठा आदेश, न्यायाधीशांनी सुनावणीच्या दरम्यान सांगितले की या प्रकरणातील सर्व पक्षांचे म्हणणे सविस्तर ऐकले जाईल। पुढील सुनावणीसाठी कोर्टाचे 3 महत्त्वाचे आदेश सर्वांना दिले। आदेश क्रमांक 1, सर्व पक्षांनी तयारीनिशी हजर किंवा उपस्थित राहावे कोर्टात। याचिकाकर्ते, सरकार आणि इतर संबंधित सर्वांनी उपस्थित राहावे। 2, योग्य पुराव्यासह उपस्थित राहावे आणि कोर्टाला पुरावे दाखल करावे। 3, न्यायालयाने दिलेल्या वेळेत हजर राहणे बंधनकारक आहे। या 3 आदेशाच्या नंतर याचिकाकर्त्यांची युक्तिवाद कसा झाला तो पाहूया। याचिकाकर्त्यांनी कोर्टात अतिशय महत्त्वाचा मुद्दा मांडला। ते म्हणाले की सरकारकडे वीज आहे, मोफत वीज देण्यासाठी पैसे आहेत, मोफत प्रवास बस योजना आहेत, महिलांना आर्थिक सहाय्यासारख्या मोठमोठ्या योजनांसाठी निधी आहेत। पण जेव्हा सरकारी आणि निमसरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या डीए थकबाकीचा प्रश्न येतो तेव्हा सरकार अडचणीत सांगते। याचिकाकर्ते पुढे म्हणाले की महागाई भत्ता हा कर्मचाऱ्यांचा घटनात्मक हक्क आहे, मग तो नाकारला जातो का जातो? कोर्टाचे निरीक्षण, यावर न्यायाधीशाने निरीक्षण नोंदवले की हे प्रकरण फार मोठे आणि जनहित संबंधित आहे। सरकार याकडे गांभीर्याने आता लक्ष दिले पाहिजे। म्हणून आता सर्व पक्षांची बाजू ऐकून लवकरात लवकर निर्णय घेतला जाईल। आता पुढे काय? सध्या सर्व कर्मचाऱ्यांचे लक्ष पुढील सुनावणीकडे लागले आहे। कोर्टाने लवकरच पुढील तारीख दिली असून त्या दिवशी अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे। मित्रांनो, ही बातमी डीए आणि डीआर थकबाकी प्रकरणी उच्च न्यायालयाची सर्वात मोठी अपडेट। कोर्टाने सर्व पक्षांना हजर राहण्याचे आदेश दिल्याने आता प्रकरणाला वेगळीच गती मिळण्याची शक्यता आहे। पुढील सुनावणीत काय निर्णय होतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। ही उपयुक्त माहिती आपणास दिलेली माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा, इतर कर्मचारी बांधवांना शेअर करा। अशाच सरकारी आणि कोर्टच्या अपडेटसाठी ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन अपडेट प्राप्त करा आणि बेल आयकॉनलाही प्रेस करा। पुन्हा भेटूया नवीन अपडेट्ससह। धन्यवाद। जय महाराष्ट्र।